प्रयत्न झालेला आहे। यामध्ये अनेक वाहनांची मोडतोड तर झालेली आहेत, मात्र काही तरुण काही नागरिक यामध्ये सुद्धा जखमी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपात चर्चा करणार आहोत की रात्री नेमकं काय झालं होतं, किती लोक जखमी झालेली आहेत आणि पोलिसांनी कशा पद्धतीने नियंत्रण आणलेलं आहे। दादा, काल रात्री तुम्ही या परिसरात होतात, नेमकं काय झालं होतं? काय झालं इथं काल सकाळी काहीतरी स्ट्रक्चर लावून हा रस्ता पूर्ण बंद केलेला होता। मग त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने येऊन ते स्ट्रक्चर वगैरे काढून घेतलं, बोर्ड पण इथला काढून घेतला। त्यानंतर आम्ही काय झालं, बहुसंख्य लोक आम्ही इथलं सिद्धार्थनगरमध्ये सगळे नोकरदार वर्ग आहे, आपापल्या कामावर गेलो आणि रात्री आम्ही जे 8:30-9 वाजता जेवत असताना अचानकपणे इथं काहीतरी डीजी लावलेला दंगा हुल्लडबाजी करत 500 ते 1000 लोकांचा माप आमच्या गल्लीमध्ये घुसून गाड्यांची जाळपोळ वगैरे केली, दगडफेक केली आणि बायकांच्या अंगावर वगैरे दगड मारून मला पण इथं मारहाण झाली, सगळं जखमी झालेलो आहे। अशा रीतीनं रात्री 2 तास यांचा दंगा चालू होता, हुल्लडबाजी चालू होती। पोलीस नेमके कधी आले? हे सगळं प्रकरण झाल्यानंतर की अगोदर झालं? 112 नंबरला कंप्लेंट दिलेली होती आम्ही सर्वांनी, आम्ही घरातून दिलेली होती, गल्लीतून दिलेली होती, पण पोलीस प्रशासन जरासं वेळानं आलेलं। नेमकं काल किती लोकांचा मॉब असेल किंवा सुरुवात कुठून झाली? खरं तर आतमध्ये वस्ती आहे, कुठून कुठंपर्यंत गेली होती? साधारणतः त्यांचा 1000 ते 2000चा मॉप होता। काय अचानकपणे हमला केल्यानंतर, दगडाचा वर्षाव झाल्यानंतर लोकांना भयभीत झाल्यानंतर कुठं जायचं समजत नव्हतं। फुटबॉल क्लब असल्यामुळे त्यांचा वर्धापन दिन होता। काही कारणानं आमचा येण्या जाण्याचा हा मार्ग आहे, आम्हाला हा एकच मार्ग उरलेला आहे, आम्ही रहदारी सतत ते ह्या मार्गावर आमच्या असते। तर आम्ही पोलीस प्रशासनाला लक्ष्मीपुरी डिव्हिजनला अर्ज केला होता की त्यांचं स्ट्रक्चर जरा काढावं आणि बाजूला करावं आणि आम्हाला येण्या जाण्याचा मार्ग करावा। तर स्ट्रक्चर काढल्यावरून त्यांनी हा मनात राग धरून संध्याकाळी जमाव त्यांचा बोलून अचानकपणे त्यांनी सेलिब्रेट करत करत वाढदिवस वर्धापन दिनाचा त्यांनी अचानक आमच्यावर हमला केला। तर ह्यामध्ये आमच्या महिला एक 30-50 वर जखमी झालेल्या आहेत, काय पुरुष वर्ग जखमी झालेला आहे। तर ह्या अशा प्रकारे आमच्या कमानीवर पण दगडाचा वर्षाव केलेला आहे आणि जाळपोळ करत गाड्या वगैरे 3 जाळून आत झेंडा खाली पाडून या अशा रीतीने त्यांनी हा प्रकार केलेला आहे। तर याची दाद आम्हाला मिळावी, न्याय मिळावा चांगला। काल रात्री खरं तर जेव्हा जमाव निर्माण या ठिकाणी आला होता, काही महिलांना आम्ही त्या दृश्यांमध्ये पाहिलं, महिलासुद्धा घोषणाबाजी करत होत्या, त्यांच्यावर ही दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी सुरुवातीला महिला कॉन्स्टेबल किंवा अशी काही दक्षता घेतली होती? नाही, 2 तास तरी कोण नव्हतं। आम्ही पोलीस प्रशासनाची वाट बघत होतो, जमाव येत राहिला, दगडफेक करत राहिला, तर मुलं सगळी भयभीत होती, काही लोक झोपलेले आहेत, अजंबत भयभीत होऊन लोक बाहेर आल्यानंतर समजेना की कोणाला काय झालं। काल जेव्हा तर काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, अनेकांना नेमकं काय झालं हेच कळत नव्हतं आणि कदाचित त्यामुळेच पोलिसांना सुद्धा अंदाज आला नसेल की हा वाद थेट दंगलीपर्यंत जाईल। कोल्हापूरमध्ये 2 समाजात दंगल झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।